पण घेतलं नाही, कापायला घेतलं तेव्हा पाऊस चालू झाला. नाही तर त्याला ना सगळे असे कोंब येतील, मोड नाही. 3-4 माळ्या कापल्या होत्या. हा बघा, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टरच्या चॅनलवरती. तर आता सकाळी सकाळी ऊन पडलंय, पण मळा आहे भरपूर. भात वगैरे कापून काय अर्थ नाही, कारण मळाबच एवढा आलाय की काय होणार आहे भाताचं आमच्या काय माहिती. अजून कापायला पण घेतलं नाही, कापायला घेतलं तेव्हा पाऊस चालू झाला. आणि आत्ता परत पंढरपूरची वारी येते, मग पप्पा वगैरे तिकडे जाणार परत. बघू आता काय होतंय ते. आम्ही माळावर आहे आता, कारण म्हशींकडे आलोय, पण म्हशीच भेटत नाहीत. तर आत्ता मी चाललोय, ते भात जे कापलंय ते जमा करून घेऊन येतो. नाही तर त्याला ना सगळे असे कोंब येतील, मोड येतील सर्व. ते घेऊन येतो जाऊन. आता किती जास्त नाही, 4 ते 5 वरंडा होतील मॅक्झिमम झालं तर. नाही तर तेवढ्या पण नाही होणार, कारण ते सुकलंय, पुन्हा निळकल्यासारखं झालं भात. तर घेऊन येतो घरी, कारण थोडं ऊन पडलंय, थोडं सुकलं असेल, जाऊन घेऊन येतो. ते भात होतं शेतात, त्यात आणलंय. आणि आत्ता आमच्या बाजूच्या घरात जे राहतात ना, चंद्रयाना म्हणून आहेत, त्यांच्यात आम्ही भात झोडायला चाललो आहे. मगाशी पण गेलेलो, त्या व्हिडिओ काढता नाही आला. आत्ता पण चाललो आहे. आता व्हिडिओ काढता आला तर काढेल. कपडे म्हणजे फुल कडक एकदम फुल घातलेत, कारण खाल उठू नये म्हणून. आता झोडतो, जास्त नाही, 4-5 वरंडाच राहिलेत त्यांचं भात, म्हणजे मग होईल. कारण त्यांनी 3-4 माळ्या कापल्या होत्या, ते राहिलं होतं झोडायचं त्यांचं. मग आता ते झोडतोय. मळब आहे अजून पण गेलं नाही, तर आता जातो झोडतो आता. हे बघा किती मळब आहे. बघितलं, पण आता त्यांनी कापलंय, थोडंसंच राहिलंय, जास्त नाही. एक 4 ते 5 वरंडा होतील जास्तीत जास्त, मॅक्झिमम. तेवढं झालं की मग माझं पण ते आहे, ते लावलं तर लावेन, नाही तर जाणार आहे मी पाचलला. म्हणून दूध पण काढायचं आहे, तर बघू आता काय होतं ते. भेटलाच टाईम तर जाऊ. आणि आता इकडे आमचा वाळ क्रॉस करून देईल. हां बघा, वाळाचा आता आमचा आटण्याच्या कगारवर आलेला आहे. एवढंच पाणी आहे आता. पावसात पूर्ण इकडे पाणी असतं. आता बघा, एक छोटीशी साखळी तेवढी राहिली एक. असं इकडून आता वरती जायचं आपल्याला. यहाँ से ऐसे त्यांचं एवढं झालंय सर्व झोडून. आता थोडंसं शिल्लक राहिलंय. एवढं आम्ही लावलं सकाळ, म्हणजे सकाळ नाही, 1-1.5 तासात लावलं, पण पाऊस आल्यामुळे थांबलो होतो आम्ही.
हे बघा, हा कागद वगैरे टाकून ठेवलेला सर्व मशीनवरती वगैरे, नाही तर झालं असतं कधीच. हे बघा एवढं भात सगळं ओलं, पाऊस पडला त्याच्यामुळे भिजलं ते. भात जोडून झालं. आत्ता आलोय माळावरती म्हैशी शोधायला. अजून भेटल्या नाहीत आणि दिसत पण नाहीत कुठे. आणि इकडे माळावरती एवढं गवत वाढलंय ना, बेकार. म्हणजे माझ्यापेक्षा पण उंच आहे. आता ते पाऊस पडल्यामुळे झोपलंय त्याच्यामुळे दिसत नाही एवढं. बेकार वाढलंय. बघतो आता, आधी शोधतो कुठे भेटतायत काय. नाहीतर काय जायचं खाली, मग येतील रात्री दूध काढायच्या टायमिंगवर. से ना मला खरंच बोलतात. आता एवढं वाढलंय ना माझ्यापेक्षा. नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.